केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात देशभरात कामगार संघटनांनी संप पुकारला आहे। अमरावतीमध्येही कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे। या संपामागे नेमकी काय कारणे आहेत आणि कामगारांच्या काय अपेक्षा आहेत, पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये। मोदी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। संयुक्त कामगार कर्मचारी संघटना, कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चा अमरावती यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय। केंद्र सरकारने लागू केलेल्या 4 श्रम संहिताच्या विरोधात हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे। मुळात देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनेच्या संयुक्त राष्ट्रीय मंचने केंद्र सरकारने सुरू केलेल्या या कामगार विरोधी 4 श्रम संहिताच्या अंमलबजावणी विरोधात देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय घेतला होता। याकरिता 18 मार्च रोजी कामगारांचे एक राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले होते, ज्यात 20 मे रोजी संपाचा निर्णय झाला। मात्र पहलगाम मधील हल्ल्यात निरपराध लोकांची हत्या झाल्यानंतर भारत सरकार आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे देशातील सद्यस्थिती पाहता 20 मे रोजी होणारा संप स्थगित करण्यात आला होता। त्यानंतर तो 9 जुलै रोजी घेण्याचा निर्णय झाला आणि त्यानुसारच हा देशव्यापी सार्वत्रिक संप होत आहे। सरकारने केलेल्या कामगार विरोधी श्रम संहिताच्या अंमलबजावणीकरिता श्रम मंत्र्यांनी राज्य सरकारचे सचिव आणि अधिकारी वर्गाच्या बैठका घेऊन कॉर्पोरेट हिताच्या या 4 श्रम संहिताच्या अंमलबजावणीकरिता राज्यांना निर्देश दिले आहेत। यामुळे कामगारांचे कामाचे तास, किमान वेतन, सामाजिक सुरक्षा या मूलभूत अधिकार नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे। अधिकारांच्या रक्षणाचा लढा एक नवीन उंचीवर नेण्याकरिता सर्व संघटित आणि असंघटित कामगार, कष्टकरी वर्ग आणि सामान्य जनतेने आजच्या देशव्यापी संपात सहभाग घेतला। संयुक्त कामगार कर्मचारी संघटना, कृती समिती अमरावती वतीने आवाहन करण्यात आले आहे की सरकारने 4 श्रम संहिता रद्द करून जनतेच्या आणि शेतकरी वर्गांच्या मागण्या मंजूर कराव्यात। आज हा देशव्यापी संपामध्ये आम्हाला शासनाला इशारा आहे की आमच्या ज्या 21 प्रस्तावित मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्या, अन्यथा याहीपेक्षा तीव्र आपण आंदोलन करणार आहोत। त्यासाठी जनसुरक्षा कायदा रद्द करा, श्रमसंहिता 4 कायदे जे आहेत ते रद्द करा, अनेक अशा मागण्या आहेत आमच्या त्या। आज सर्व देशभर 10 केंद्रीय कामगार संघटना आणि 13 स्वतंत्र फेडरेशनच्या वतीनं पूर्ण भारतभर एक दिवसाचा संप पुकारलेला आहे। आणि जर आमच्या मागण्या सरकारनं जर पाठीमागे घेतल्या नाही तर याच्याही पेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन याच्यापुढे उभारू। अमरावतीसह देशभरातून कामगारांनी आपल्या हक्कांसाठी एल्गार पुकारला आहे। सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल आहे।